लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि पार्थ पासून. तर आता इथे प्रार्थना करत असतात पार्थ आणि जीवा देवासमोर, आणि आता जीवा म्हणतो, बाप्पा आता कुठेतरी सगळं सुरळीत चालू झालंय, ह्या पुढे पण असंच सुरळीत राहू दे रे देवा, असं म्हणतो. आता इथे पार्थने दोघेही पाया पडतात आणि गणपती बाप्पा मोरे असं म्हणतात. तर आता इथे दादा असं म्हणतो जीवा, बघता बघता लग्न आलं रे जवळ असं म्हणतो जीवा. परवा मेहंदी हळद असं म्हणतो पार्थ. पण त्याआधी उद्या प्री वेडिंग शूट आहे, विसरलायस का? मजा येणार आहे असं म्हणतो जीवा. काय मजा येणार आहे? मजा येणार आहे का तुम्ही माझी मजा घेणार आहे याचा डाऊट आहे मला असं म्हणतो. आता इथे पार्थ असं का बोलतोय असं म्हणतो जीवा. तुला माहितीये ना अशा गोष्टींमध्ये मी जरा कम्फर्टेबल नाही असं म्हणतो पार्थ. आता तुझ्या बरोबर तुझी मांजर असणार आहे, विसरलायस का असं म्हणतो जीवा. फोटो काढून घेण्यात चॅम्पियन आहे चॅम्पियन असं म्हणतो जीवा. असं म्हणतो पार्थ. ती तुझ्यातल्या बोक्याला इतका कम्फर्टेबल करेल ना की उद्या प्री वेडिंग शूट मध्ये तुझीच हवा असेल, तू खाऊन टाकशील रे आम्हाला असं म्हणतो जीवा. देवा लक्ष असू दे असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक, जीवा पत्रिका बघतो आणि म्हणतो, किती सॉलिड आहे ना पत्रिका असं म्हणतो जीवा. काय छान छापली आहे ना असं म्हणतो इथे पार्थ. मागच्या वेळी माहिती आहे ना वसवत्याने पत्रिका फाडली होती, आई कसली वैतागली होती तिच्यावर असं म्हणतो जीवा. पण यावेळी अजिबात काय हिंमत करणार नाही पत्रिकेला हात लावायची असं म्हणतो इथे जीवा. तर आता पार्थला आठवतं कसं वसवत्यांनी ती पत्रिका फाडलेली असते, ते सगळं आठवतात इथे पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ दरवाजा वाजवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्याची खोली असते. तर आता रम्या दरवाजा उघडते. पार्थ असं म्हणते आता इथे रम्या, ये ना आती असं म्हणते आता इथे रम्या. काय हवं होतं का तुला असं म्हणते आता रम्या. मला काही नको आहे असं म्हणतो पार्थ. मीच काहीतरी द्यायला आलो असं म्हणतो आता इथे पार्थ. काय असं म्हणते वसवत्या. काय असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे पत्रिका घेऊन आलेला असतो पार्थ. तर आता तो पत्रिका देतो रम्याला. तर आता इथे पार्थ म्हणतो, मागच्या वेळेस वसवत्याला दिली होती, तिने ती फाडली असं म्हणतो इथे पार्थ. यावेळेस तुला देतोय असं म्हणतो इथे पार्थ. जस्ट सांगतोय ह्यावरती जी 2 नावं आहेत, ती 2 नावं ही पत्रिका फाडून वेगळी होणार नाहीत असं म्हणतो आता इथे पार्थ. पार्थ अरे त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती असं म्हणतात इथे वसवत्या. 1 मिनिट असं म्हणतात इथे रम्या. हे बघ पार्थ, एकतर पत्रिका फाडण्याचा वेळेपणा आईने केला होता, मी नाही असं म्हणते रम्या. आणि आता तर हा विषयच नाहीये ना असं म्हणते रम्या. कारण मी बदलली आहे रे असं म्हणते ती. बदलली असशील तर चांगलंच आहे, पण असं म्हणतो पार्थ, तुझ्यात अचानक झालेला हा बदल मला मान्य नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. ठीक आहे ना असं म्हणते रम्या. इट्स ओके, यू टेक युअर टाइम असं म्हणते ती. कदाचित मी जर तुझ्या जागी असते तर मी सुद्धा माझा वेळ घेतलाच असता असं म्हणते रम्या. नाही तुला खरं सांगू का पार्थ, तुझ्या मागे मागे फिरून तुला मिळवण्याचा भाबडा प्रयत्न करणं आता मलाच नकोसं वाटतं असं म्हणतात इथे रम्या. आय नो तुला पटणार नाही, पण मी खरंच बदलली आहे रे, आणि हेच खरं आहे असं म्हणते आता इथे रम्या. तुला अजून विश्वास बसत नाही का माझ्यावर असं म्हणते रम्या. तर ठीक आहे तू ये इथे असं म्हणते आता रम्या. आई ये पकड असं म्हणते रम्या. ये ये तुला दाखवते असं म्हणते रम्या. तर आता इथे रम्या जाते आणि आता आपलं कबड ओपन करून दाखवते. हे बघ पार्थ असं म्हणते रम्या. तर आता फोटोज नसतात इथे पार्थचे. हे बघ असं म्हणते रम्या, आहे काही तुझे फोटोज, आपल्या लहानपणीच्या आठवणी, गिफ्ट्स, काहीतरी दिसतंय तुला इथे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे सगळं रिकामी केलेलं असतं रम्याने. काही नाही आहे पार्थ असं म्हणते आता इथे रम्या पार्थला. कारण माझं मलाच कळून चुकलंय की माझ्या एकत्रफी प्रेमाला काही अर्थ नाही आहे असं म्हणते आता इथे रम्या. प्रेमाचं नातं कसं एकमेकांना आनंद देणारं असावं असं म्हणते आता इथे रम्या. जसं तुझं आणि काव्याचं आहे असं म्हणते रम्या. मी उगाचच तुला जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत होते, पण आता नाही. आता डेस्टिनीच्या मनात जे काही असेल ना ते मी मनापासून मान्य केलंय. मी खरंच मूव्ह ऑन झाली आहे पार्थ असं म्हणते रम्या. ट्रस्ट मी. नाही तसं झालं असेल तर चांगलंच आहे. एनिवेज तुम्ही दोघी आईबाबांना मदत करताय त्यासाठी थँक्स असं म्हणतो आता इथे पार्थ. थँक्स आत्या असं म्हणतो आता इथे पार्थ. थँक्स असं म्हणते रम्या. अच्छा म्हणजे आता तू आम्हाला थँक्स वगैरे म्हणणार आहेस का पार्थ असं म्हणते रम्या. अरे घरचं लग्न आहे, आम्ही मदत करणार आणि नाहीतर कोण करणार असं म्हणते रम्या. ठीक आहे असं म्हणतो पार्थ. आराम करा आता असं म्हणतो पार्थ. उद्या हॉलवर जायचंय, बरीच कामं आहेत. हो असं म्हणते रम्या. गुड नाईट असं म्हणतो आता पार्थ. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक हो पार्थ बाहेर खोलीच्या. तर आता इथे वसवत्या दरवाजा बंद करते आपल्या खोलीचा. तर आता इथे वसवत्या येतात रम्याकडे. काय तुझ्या डोक्यामध्ये असं म्हणते रम्या ला वसवत्या. तू पार्थला एकदम कपाटाकडे घेऊन आलीस, मला धडकी भरली ना त्याने. तर आता बघितलं तर काय तिथे नसतात काही खुणा, म्हणजे हे काय असं म्हणते वसवत्या. कपाटातले सगळे फोटो कुठे गेले असं म्हणते आता इथे वसवत्या. हे सगळं कधी केलंस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. तर रम्या हसायला लागते खूप. रम्या काय चाललंय तुझं, काय सांगशील का मला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे वसवत्या म्हणते, पार्थ भारी आला होता पत्रिका द्यायला, मागच्या वेळेला मी फाडली होती ना, घे असं म्हणते आता इथे वसवत्या. तू फाड, आता तू फाडून टाक पत्रिका असं म्हणते वसवत्या. हे असं पत्रिका वगैरे फाडून काय होत नसतं आई. तर आता पत्रिका देते ती वापस वसवत्याला. ह्या सगळ्यांच्या पुढे गेले असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे असं म्हणते आता इथे रम्या. थांब असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रम्या तिला देते म्हणजे शुभ विवाह पार्थ आणि रम्या लिहिलेलं असतं त्या
पत्रिकात हे काय लिहिलंय सगळं रम्या, हे काय असं म्हणते वसवत्या. अगं इतकं सोपं लिहिलंय असं म्हणते आता रम्या, एवढं साधं तुला वाचता येत नाही आहे का असं म्हणते रम्या. अगं रम्या असं म्हणते वसवत्या, मी वाचून दाखवते असं म्हणते आता इथे रम्या. शुभ विवाह असं म्हणते आता इथे रम्या. पार्थ आणि रम्या असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे तेवढ्यात जोरात वारा येतो बघा प्रेक्षक आणि उडायला लागते ती पत्रिका. तर आता इथे दुसरी पत्रिका जी असते पार्थ आणि काव्याची ती खाली पडते आणि रम्यावाली राहते. तर आता रम्या खूप हसते बघा प्रेक्षक, ती खूप खुश होते. आई आई अगं बघितलंस का असं म्हणते आता इथे रम्या, तुझ्या हातात माझ्या आणि पारच्या लग्नाची पत्रिका राहिली आणि दुसरी पत्रिका खाली पडली असं म्हणते आता इथे रम्या. ह्याचा अर्थ तारे वारे सगळं काही माझ्या बाजूने आले असं म्हणते ती. म्हणजे पार्थ फक्त आणि फक्त माझा होणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. येस असं म्हणते आवाज होते ती आणि खूप हसते आता इथे रम्या. हा योगायोग सुद्धा असू शकतो रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. हा योगायोग असू शकतो असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि समज असं म्हणतात वसवत्या, माझ्या हातून तुझी ही पत्रिका खाली पडली असती तर असं म्हणते आता इथे वसवत्या. मग तुझा तो हातही राहिला नसता आई असं म्हणते आता इथे रम्या. असं ऐकूसारखी बघा प्रेक्षकांनी वसवत्या खूप घाबरतात. तर आता इथे रम्या ओढून घेते ती पत्रिका आपल्या हातामध्ये. तर आता त्याच्यावर लिहिलेलं असतं शुभ विवाह पार्थ आणि रम्या. तर आता इथे रम्या म्हणत असते लग्नानंतर होईलच प्रेमचं ऐकूसारखं गाणं गात असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती पापी देते त्या पत्रिकेला. तर आता इथे कुरळत बसते ती त्या पत्रिकाला आणि वसवत्याला बघून भीती वाटत असते रम्याला. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्री वेडिंग शूट चालू झालंय नंदिनीचं. तर आता इथे जीवा असतो तो फोन लावतो. तर आता इथे नंदिनीला तो फोन लावतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रेट्रो लुक आहे जीवानंदिनीचं आणि आता खूप छान शूट चालू आहे बघा प्रेक्षक हो. 90s थीम घेतलेला आहे. खूप छान दाखवलंय प्रेक्षक हो खरंच जीवानंदिनीचं थीम. आणि नंदिनी पुस्तक वाचते, जीवा त्याला बघतोय आणि फोटोज खूप छान काढले जात आहेत बघा प्रेक्षक हो. रेट्रो लुक आहे दोघांचा. तर आता इथे अजून दुसरा लुक घेतलाय बाल्कनीवर बसलेला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुसरीकडे काव्यार्थाचा फोटोशूट चालू आहे. काऊ बॉय काऊ गर्ल सगळं ड्रेसअप झालेत पार्थ आणि काव्या बघा प्रेक्षक हो. आणि दोघे जण गाडीकडे थांबलेत बुलेरोकडे आणि आता इथे बुलेटकडे वगैरे बघा प्रेक्षक हो. आणि बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप छान आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो पार्थ आणि काव्या ट्री हाऊस वरती थांबलेले आहेत आणि त्यांचा फोटोशूट होतोय. तर आता इथे काव्या आणि पार्थचा खाली फोटोशूट चाललंय. तर आता इथे बघा प्रेक्षक हो चहा दाखवलाय. तर आता इथे नंदिनी चहा प्यायचं दाखवलंय. तर आता इथे जीवा येतो नंदिनीकडे. तर आता इथे नंदिनी अर्धा चहा पिते आणि देते आता इथे जीवाला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा तो कप घेतो. तर आता इथे जीवा त्याच कप मधून चहा पितो. तर आता इथे काव्यार्थ दाखवलाय परत. तर आता इथे काव्या स्कूटर चालवायचं दाखवलंय आणि आता इथे तिच्या पाठीमागे पार्थ बसलेला असतो. तर आता इथे जीवानंदिनीला दाखवलंय परत. तर आता इथे नंदिनी बुके घेऊन येते. तर आता जीवा तिच्यासाठी थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. फोटोशूट खूप चांगलं झालंय प्रेक्षक हो खरंच जीवानंदिनीचं. काव्यार्थपेक्षा चांगलं आहे ह्यांचं शूट. तर आता इथे डान्स करायचं दाखवलंय जीवानंदिनीला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो फोर्ट दाखवले. तर आता इथे पार्थला दाखवलंय. तर आता इथे काव्या पण येते ड्रेसअप होऊन. तर आता इथे काव्याचा ड्रेस तेवढा छान नाही आहे बघा प्रेक्षक हो ब्राऊन कलरचा. तर आता इथे पार्थ हात देतो. तर आता इथे काव्या येते. तर आता त्या दोघांनाही खूप छान डान्स केलेलं दाखवलं इथे. तर आता इथे जीवानंदिनीचं दाखवलंय परत फोटोशूट आणि सगळे लाईट्स लावलेले आहेत. तर आता इथे परत डान्स चालू आहे त्यांचा. तर आता इथे काव्या आणि पार्थचा लेकच्या मध्ये फोटोशूट होतोय बघा प्रेक्षक हो. तर आता ह्यांचा पण खूप छान दाखवलंय सीन. तर आता इथे जीवा आणि नंदिनीला दाखवलंय. तर आता ते पण बघा प्रेक्षक हो लेककडे येतात. तर आता दोघांनाही बोटीत बसवून शूट केलेलं दाखवलंय. तर आता इथे पार्थ आणि काव्याचं पण दाखवलंय. गुडघ्यावरून गेलेला पार्थ आणि काव्या. तर आता इथे जीवान नंदिनी बोटीवर झोपलेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि काव्याला पण दाखवलंय. तर आता इथे जीवाने नंदिनीचं पण खूप छान दाखवलंय फोटोशूट. तर बघा प्रेक्षक खूप भारी भारी फोटोशूट झाले यांचे प्री वेडिंग शूट. तर आता इथे जीवा नंदिनीला खाली घेऊन येतो ते पण फोटोशूट दाखवलंय. तर आता इथे रेड गाऊन आणि जीवाचा ब्राऊन कलरचा ब्लेझर आहे. तर आता इथे पार्थ आणि काव्याचं दाखवलंय. तर आता इथे काव्याला पट्टी बांधतो पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ काहीतरी तयारी केलेलं असतं काव्यासाठी. ती खूप खुश होते आणि तिला घेऊन जात होता तो. तर आता इथे काव्यार्थ लिहिलेला केक असतो आणि तो कापतात. आता इथे दोघे पार्थ आणि काव्या आणि एकमेकांना केक भरवतात. तर आता इथे पार्थ गिटार वाजवतो. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ शिकवत असतो गिटार काव्याला. तर आता इथे जीवानंदिनीला दाखवलंय. तर आता इथे बघा ह्यांचा पण फोटोशूट दाखवलंय. तर आता इथे पार्थ आणि काव्या पण बोटीतून जात असतात. तर आता इथे नंदिनी आणि जीवाला पण दाखवलंय लेक मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फॉर्ट समोर बसलेलं सुद्धा दाखवलंय जीवानंदिनीला. तर आता इथे वेडिंग फोटोशूट होतं काव्यार्थ आणि जीवानंदिनीचं. तर आता इथे बघा प्रेक्षक दुसरी सकाळ झालेली दाखवलंय. जीवानंदिनी पार्थ काव्या यांचं प्री वेडिंग काय छान पार पडलं. आता ते आजच्या मेहंदीसाठी कधीही हॉलवर पोहोचतील असं म्हणतात. तर आता इथे मेहंदी सुरुवात होते बघा प्रेक्षक हो आणि सगळी लगबग चालू असते. तर आता सगळे खूप आनंदात असलेलं दाखवले.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण तयारी करत असतात मेहंदीची आणि हॉलवर असतात. तर आता इथे धनंजय येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्य आणि नंदिनी सुद्धा येतात धनंजय बरोबर. तर आता इथे रेखाताई थांबलेले असतात त्यांचं औक्षण करण्यासाठी. तर आता इथे औक्षण करतात त्या दोघींचं. तर आता त्यांचं औक्षण होत असतं बघा प्रेक्षक हो आणि रेखाताई करत असतात. इथे मानेनी काय नाही काय माहित बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रेखाताई नंदिनीला मिठी मारतात. तर आता इथे काव्याला पण मिठी मारतात त्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो धनंजयचं सुद्धा औक्षण करत असतात. तर आता इथे नंदिनी आणि काव्य येऊन वाचतात. प्रेमानंतरचं लग्न तुमचं स्वागत आहे असं लिहिलेलं असतं त्या पत्रिकावरती. तर आता इथे काव्य आणि नंदिनी बघा प्रेक्षक सेल्फी काढून घेतात त्याच्याबरोबर. प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे हे लिहिलेलं असतं तिथे सेल्फी काढून घेतात ते दोघी बघा प्रेक्षक हो. तर आजच्या एपिसोडमध्ये सगळं सेलिब्रेशनच आहे बघा प्रेक्षक हो आणि नुसतं चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तर आता इथे काव्य आणि नंदिनी तिथून निघून जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक देशमुखांचं घर दाखवलंय. आना असं म्हणते आता इथे मानेनी. तर झालं सगळं असं म्हणते मानेनी कारण बॅग्स घेऊन येत असते अशा. अगं लवकर ये ग ए मुलांनो चला पटपट असं म्हणते मानेनी. मोहिते पोचले असतील हॉलवर असं म्हणते आता मानेनी. ये अरे तुमच्या बायकांसाठी तरी पटपट चला रे असं म्हणते मानेनी. त्या वाट बघत असतील बेचाऱ्या असं म्हणते मानेनी. बघू ते रे वाट असं म्हणतो आता इथे जीवा. त्या मोहितेंच्या मुलीने पण आम्हाला खूप वाट बघायला लावली असं म्हणतो आता इथे जीवा. काल प्री वेडिंगला सुद्धा वेळानं आल्या होत्या काय बडे भैया करेक्ट ना असं म्हणतो जीवा. नाही तर काय असं म्हणतो पार्थ इतकी वाट बघायला लावली इतकी वाट बघायला लावली की जाऊ दे आता किती सांगू केवढी वाट बघायला लावली. तू तर कपच बस काव या वाट बघायला लावली नाहीस तू वाट बघायला लावलीस असं म्हणतो आता इथे मानेनी. विसरलास का तू असं म्हणतो. विसरलो ग मी सोडून देतो विषय असं म्हणतो इथे पार्थ. पण चल लवकर ती विस्कारलेली मांजर पिस्कारे उशिरा गेलो तर असं म्हणतो इथे पार्थ. यू कुठे असं म्हणतो आता मानेनी. आम्ही त्याला हकलला असं म्हणतो इथे जेव्हा. काय असं म्हणते मानेनी. येस असं म्हणतो जेव्हा. प्रॉपर्टी मधून बेदखल असं म्हणतो पार्थ केला. अरे काय बोलताय तुम्ही काय रे असं करता कुठे तो सांगा ना असं म्हणते मानेनी. लहान आहे ना तो त्याला सांभाळून घ्यायचं की नाही असं म्हणते मानेनी. अरे काय सांभाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे त्याला. तो काय लहान वगैरे नाही आहे असं म्हणतो आता जीवा. आम्हाला काय विचारतो माहितीये का. आम्हाला विचारतो की हनीमूनला कुठे जाणार आहे म्हणून असं म्हणतो आता इथे जीवा. नाहीतर काय त्याचं वय काय बोलतो काय. आम्हाला काय म्हणतो तुम्ही एकमेकांना भिस्कारलेली मांजर बोका म्हणता पसारेवाला चकाचक बाई म्हणता. मग पत्रिकेत का नाही छापून आणलं लोकांना पण कळू दे असं म्हणतो इथे पार्थ. हाकलं त्याला नीट म्हटलं असं बोललं असं म्हणतो इथे जीवा. तू ना फक्त बघ त्याचं लग्न ठरू दे मग बघ आम्ही काय करतो असं म्हणतो जीवा. काय करतो ते बघ असं म्हणतो पार्थ. तिच्या लग्नाला वेळ आहे अगदी तुमच्या लग्नाला विधीसाठी वेळेवर तर पोहोचूया चला असं म्हणते मानेनी. बरं आई मला सांग ते वसवत आणि रम्या कुठे आहे तसं म्हणतो जीवा. मग म्हणतील आम्हाला सोबत नाही नेलं म्हणून असं म्हणतो जीवा. तर आता रम्या असं म्हणते मानेनी. तर आता इथे रम्या तयार होऊन आली असते. हा मामी असं म्हणते रम्या. झालं तुम्हा दोघींचं चला असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता इथे आईला जरा तयार व्हायला वेळ लागेल तुम्ही पुढे व्हा ना आम्ही येतो असं म्हणते रम्या. हे असं असतं यांचं असं म्हणतो आता इथे जीवा. बरं मग सगळं लॉक करून याल ना नीट असं म्हणते मानेनी. हो हो असं म्हणते रम्या. अशा चल असं म्हणते आता इथे मानेनी. आली आली असं म्हणते आता इथे आशा. चल चल ही बॅग घे पटकन असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता पाया पडतात सगळेजण बघा प्रेक्षक हो देवासमोर. ह्या युगने तर गोंधळ घातलाय असं म्हणतो तो. चला चला असं म्हणतो जीवा. तर आता सगळे जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक आपली बॅग घेऊन आणि देवासमोर थांबते ती. तर आता इथे रम्याचा काहीतरी प्लॅन असतो. तर आता इथे रम्या काहीतरी इमॅजिन करायला लागते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो स्वागत समारंभाची तयारी करत असतात रेखा वगैरे. आणि आता इथे धनंजय आणि शारदाचं वेलकम होत असतं. त्यांचं औक्षण करत असते आता इथे रेखा आणि सगळे आनंदात असतात खूप. तर आता इथे पाया पडते बघा प्रेक्षक हो रेखा धनंजय आणि शारदाचे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो चित्रा सुद्धा दोघांच्या पाया पडते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो धनंजय आणि शारदा दोघे एंटर होतात. तर आता इथे रम्याला दाखवले परत. तर आता वसवत्या येतात. काय रम्या का खोटं बोलीस असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं मी केव्हाची तयारी असं म्हणते आता इथे वसवत्या. तू सांगितलंस ना रूम मध्ये बसायला असं म्हणते आता इथे वसवत्या. का केलंस तू हे असं असं म्हणते वसवत्या. तर आता रम्या म्हणते कारण शेवटच्या माणसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आई असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे असं म्हणते आता इथे वसवत्या म्हणजे शेवटचा माणूस जर घरातून बाहेर जाताना गॅस बंद करायला चालला तर घरात मोठा स्फोट होऊ शकतो असं म्हणते आता इथे रम्या. समजा नळ बंद करायला विसरला तर सगळे पाणी साचू शकतं असं म्हणते आता इथे रम्या. आणि म्हणतात ना घराबाहेर जाताना समय शांत करून जावे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या देशमुखांच्या आनंदावर आज हलकीची फुंकर घालते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो ती समय असते ना ती आता विजवते बघा प्रेक्षक हो. अगं अगं असं म्हणतात आता इथे वसवत्या. मात्र आता इथे रम्या विजवते बघा प्रेक्षक हो ती समय. तर आता इथे रम्याचं विजून होतं दोन्ही समय देवासमोरच्या. आणि वसवत्यांना खूप आता टेन्शन येते काय करते ही रम्या म्हणून. तर आता बघा प्रेक्षक संध्याकाळ झालेली दाखवले. तर आता इथे गणपतीची आरती करत असते इथे नंदिनी बघा प्रेक्षक आणि आता इथे पाया पडते ती. तर आता ती देवाला फुलं सुद्धा अर्पण करते आणि पाया सुद्धा पडत असते. तर आता ती म्हणते बाप्पा आजचं सगळं कार्य नीट पार पडू दे तसं म्हणते आता इथे नंदिनी. माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख रंगू दे तसं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती पाया पडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तेवढ्यातच काव्या येते. नक्की रंगेल ते असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. आणि ताई
फक्त मेहंदी नाही, आता आपलं अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगून जाईल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे दोघे मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आता बघा इथे समजून बघा रिकामध्ये काय येते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय पार्थ आणि जीवा आलेले असतात. तर आता इथे ते बघतात काव्या आणि नंदिनीला. तर आता इथे नंदिनीला मेहंदी काढत असते ती बाई. तर आता रम्या तेवढ्याच येते बघा प्रेक्षक आणि हळकुंड घेते ती आपल्या हातामध्ये. तर आता ती बघते की जीवा नंदिनीला वडापाव घेऊन आलेला असतो आणि पार्थ काव्याला रेड वेल्वेट पेस्ट्री. तर बघा प्रेक्षक हो, इथे हळकुंड कुटत असतात तर त्यावेळेला रम्या टाकते हळकुंड. तर आता स्वतःला भीती वाटते काय करते म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.